ह्यामध्ये हे पहा, आता मी तयार झालेली आहे. अगोदर युनिफॉर्म आता रेडी झाले. आता पूजा करणार. भारी झाला. तुला आठवत नाही काय तू आता जाऊ दे. काय गेलो काय म्हणतो हाय, हॅलो, नमस्कार. पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि हे पहा, माझी बॅग भरलेली आहे आणि आता 2 दिवसासाठी मी जात आहे मुलांना सरांना सोडून ड्युटीला. आणि आमच्या परभणी येथे इलेक्शन बंदोबस्त आहे. तरी आमच्या API पुंगळे मॅडम, पाठीमागे आमच्या दुसऱ्या मॅडम आणि इलेक्शन ड्युटी असल्यामुळे तिथे माझ्या मैत्रिणीची भेट झाली अनिताची. आणि बूथवर म्हणजे ते आमचे इलेक्शनचे ड्युट्या वगैरे वाटप झाल्याच्यानंतर मग काय परत निघाले घरी कुठं तर परभणी येथे वहिनीकडे. तर काय तर आज संक्रांत असताना काल भोगी घरी झाली आणि आज संक्रांतीच्या दिवशी ड्युटी माझी परभणीला. तर मग संक्रांत तर करायची. मग ड्युटीचं तिकडलं काम वगैरे झाल्याच्यानंतर मग म्हटलं 1-2 तास टाईम असताना चला म्हणलं तेवढं जेवण करण्यापेक्षा घरी जाऊन मस्त भाभीची पहा छान अशी साडी घातली आणि भाभीचे दागिने पण घातले. आणि भाभींनी रेडी करून ठेवलं होतं सर्व, कारण की मी अगोदरच सांगितलं होतं भाभीला ते सुगडे वगैरे घेऊन ठेवा, कारण की माझी ड्युटी परभणीलाच आहे. तर मी घरी येऊन संक्रांत करून जाणार आहे. तर मग काय भाभींनी सर्व साहित्य वगैरे आणि त्या पण स्वतः तयार झाल्या. मग आम्ही दोघी नणंद भावजायांनी भाभीची तर पूजा झाली आणि नंतर मग मी माझी बघा भाभीने पूर्ण विडे वगैरे सर्व मांडून ठेवलं होतं. आणि मग ते जेही माझे सुगडे म्हणतात, तुमच्याकडं काय म्हणतात ह्या बोळक्यांना काय, तर आमचे सुगडे वगैरे घेऊन ठेवले होते. तर छान असे सुगड्याची वगैरे ती पूजा केली. आणि त्याच्यानंतर विठ्ठल रुक्माईला विडा पण दिला आणि दर्शन घेतलं देवांचं घरच्या. आणि याच्यानंतर म्हणजे जिकडे तिकडे वेगळी पद्धत असते. आम्ही अगोदर विठ्ठल रुक्माईला घरच्या विडा दिल्याच्यानंतर तुळशी मातेला पण देतात. आणि तुम्ही पाहत असताल माझी हेअरस्टाईल, तर पाठीमागे जो आमचा युनिफॉर्मचा बुचुड्याची जी जाळी वगैरे असते ते जशाच तसंच ठेवलेलं आहे. फक्त पाठीमागं मी तो गजरा लावलेला आहे आणि जशी हेअरस्टाईल युनिफॉर्मवर होती तशीच साडीवर आहे. म्हणजे फक्त ते साडी वगैरे घालून पावडर लावलं, लिपस्टिक वगैरे आणि तयार झाले. 5 मिनटाच्या आत घरी येऊन मस्त तयार होऊन असं हे झटपट मेकअप आहे. तुम्ही काही जण म्हणताल नाही तर मॅडम तुमच्या हेअरस्टाईलला नेमकं असं कसं, तर धावपळीत केलेली हेअरस्टाईल आहे, कारण की परत पूजा वगैरे करून मला परत ड्युटीला जायचं आहे. तर त्याच्यामुळं अशी पोलिसांची म्हणजे महिला पोलिसांची तारेवरची कसरत झाली. आणि त्यातले त्यात इलेक्शन ड्युटी असल्यामुळे तर खूपच म्हणजे जास्त धावपळ झालेली आहे. तरी पण खचून गेलो नाहीत आणि आपला जो सण असतो सौभाग्याचा, तो सण करण्यासाठी ड्युटी आणि कर्तव्य दोन्हीही चोख आम्ही बजावलेले आहेत. आणि त्यामध्ये थोडी आमची झाली तारेवरची कसरत म्हणल्यावानी, पण त्यामध्येही आमच्या चेहऱ्यावरचा आनंद उत्साह तो काही कमी होत नाही. मग आम्ही दोघींनी इथं तुळशीला वाण वगैरे देऊन आता विठ्ठल रुक्माईचं मंदिर भाभीच्या घराच्या समोरच आहे. तर तिथेच म्हणजे वेळ कमी असल्यामुळे 5 बाया म्हणजे घरी यायला आणि हे करायला तेवढा वेळ जातो. आणि भाभी तिथेच म्हणजे समोरच्या
गणपतीच्या मंदिरमध्येच विठ्ठल रुक्माईची मूर्ती पण आहे, तर तिथेच म्हणजे वाण देतात. तर मग काय, मग भाभीने पटकन आवरलं वगैरे आणि ताट घेतले आम्ही दोघं आणि निघालोत समोर मंदिरामध्ये. आणि तिथं म्हणजे सर्वांना, म्हणजे भाभीच्या मैत्रिणीला वगैरे सांगितलं होतं आम्ही यायलोत म्हणून. मग काय, जवळच मंदिर होतं, गणपतीचं मंदिर परभणीला आहे. आणि तिथे पण आपले म्हणजे खूप साऱ्या मैत्रिणी भेटल्या, आणि ज्या की आपले यूट्यूबचे व्हिडिओज वगैरे पाहतात, तर त्यांना भेटून पण मला खूप छान वाटलं. पहा किती सुंदर असे मंदिर आहे, आणि प्रत्येक महिला ही सुवासिनीचं म्हणजे वाण देण्यासाठी, हळदी कुंकू हे लावण्यासाठी, आणि जे सुगड्याची पूजा वगैरे केल्याच्या नंतर जसा की खणाची पूजा असतं, तर ते करण्यासाठी प्रत्येक महिला ही मंदिरात आलेली. आणि इथं काय असतं पहा, आपल्या ओटीत अगोदर वाण घ्यायचं आणि नंतर विठ्ठल रुक्माईला वाण द्यायचं, किंवा कोणत्या महिलेला पण द्यायचं. तर भाभीने तसं केलं, पण मला ते असं म्हणजे ते करून हे करणं असं झालं नाही. तर मी ते ओटीत घेतलं आणि खाली बसले, आणि त्याच्यानंतर मग ते विठ्ठल रुक्माईला पण वाण दिलं. आणि हे करताना म्हणजे भाभी तिकडं करत होत्या, आणि तसं मला पण आता म्हणजे येतं, पण कसं कधी कधी विसरून जाऊन, म्हणजे त्यांनी जसं केलं तसं करत होते मी. आणि मग काय, तिथंच जे 5 विडे असतात द्यायचे, तर तो विडा एक ब्राह्मण, त्याच्यानंतर एक तुळशीला, एक विठ्ठल रुक्माईला देवाला, आणि दुसऱ्या 2 एक भाभीला दिला, आणि एक विडा तो माझ्या जाऊबाईला देत असते मी, कारण की त्यांचा विडा मी घेतलेला आहे. तर तो विडा पण त्यांना गावाकडं मी पाठवून देणार आहे. तर असं त्या विड्याचं महत्त्व असते, म्हणजे ज्याच्याकडून विडा जो घेतला, तर त्या महिलेला तो कंपल्सरी आपल्याला द्यावाच लागतो. आणि ह्या तिथं ब्राह्मण काकू होत्या, तर त्यांना पण हळदी कुंकू वगैरे लावून, तर त्यांना पण तो विडा दिला आणि वाण पण दिलं. अशा पद्धतीने म्हणजे आमची म्हणजे संक्रांत म्हणतात ना, म्हणजे आवड असली की सवड भेटतीच. तर एवढा मोठा बंदोबस्त, आणि त्यातून म्हणजे जो जेवणाचा वेळ असतो आमचा, त्याच्यामध्ये येऊन संक्रांत करायची म्हणजे कठीणच काम आहे ना. आणि तिथे आमच्या सरांनी पण म्हणजे सर्वांनाच, म्हणजे जेवढ्या महिला पोलीस होत्या तेवढ्यांना संक्रांतीचा सण असतं ना, सर म्हणे जा 2 तासामध्ये तुमची पूजा करा आणि परत या. कारण की बंदोबस्त मोठा होता, आणि ज्या प्रत्येकच महिला म्हणजे पूजा करायची धावपळ होती. आणि भरपूर जणी माझ्या मैत्रिणी ज्याही माझ्यासोबत ड्युटीला होत्या, त्याही या मंदिरामध्ये आल्या होत्या. आणि म्हणजे प्रत्येकजण जिकडं तिकडं जाऊन आपली आपली पूजा करून आली. कारण की ज्या दिवशी जो सण असतो, तर त्याच दिवशी जर केला तर छान वाटतं. आणि ह्या आमच्या अर्चनाताई येतात, माझ्या बहिणीच्या जाऊबाई, तर त्या पण इथेच राहतात परभणीतच. आणि आमच्या भाभीच्या पण चांगल्या मैत्रिणी आहेत त्या, आणि आत्ता माझ्या पण मैत्रिणी झाल्यात. तसं मी, अर्चनाताई, आमच्या शारदा भाभी, आणि ह्या ज्या 2 ताई येतात साईडला बसलेल्या, त्या आपले व्हिडिओ पाहतात. आणि त्यांनी म्हणजे मला पाहिलं कीच म्हणे, तुम्ही पोलीस जोडी ना? मी म्हणलं हो. तर आम्ही तुमचे व्हिडिओ खूप पाहतात, तुमची शौर्य आम्हाला खूप आवडते, असं पण म्हणत होत्या. तर मी म्हणलं थँक्यू. आणि मग त्या ताईंसोबत मिळून आम्ही म्हणजे हे काय असतं, सुगडे असतात. काय करायचं असतं की प्रत्येक महिलाच्या ओटीमध्ये हे वाण द्यायचं, आणि 5 जणींना हळदी कुंकू लावायचं असं. आणि त्यांनी प्रत्येकीने ते जे बोळका असते, म्हणजे सुगडा असतं, तर त्याला म्हणजे धरायचं, आणि आपल्या मिस्टरांचं नाव घ्यायचं, आणि प्रत्येकीने ते त्यातला म्हणजे वाण असते ते आपल्या ओटीत घ्यायचं, असं ते असतं. आणि जिकडं तिकडं वेगवेगळं असतं, पण आमच्या मराठवाड्यामध्ये तरी सेम अशाच प्रकारे प्रत्येक महिला करते. तर ह्या पहा 5 जणी सुवासिनींनी कसं पकडलेलं आहे, म्हणजे ज्याचं त्याचं
मी पण माझं एक धरायचं असते आणि नाव घ्यायचं. आणि इथं मंदिरामध्ये खूप म्हणजे गर्दा होता आणि प्रत्येक महिलांचा आवाज असा घुमत होता, त्याच्यामुळं तुम्हाला यांचे नाव वगैरे काय ऐकायला येणार नाहीतं, कारण की आवाज दुसराच जास्त होता. त्याच्यामुळं नाही तर आपण जर घरी हे जर केलं असतं तर म्हणजे आवाज त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांचा स्वतःचा आवाज आला असता. आणि अशा प्रकारे आमचं मस्त छान अशी संक्रांत सेलिब्रेशन इथं छान झालं. आणि म्हणजे योगायोग पहा, जिथे म्हणजे संक्रांतीचा सण करायचा तर तिथे होतच असतो. आणि काही जणी अशा पण असतात की म्हणजे उदाहरण देते की एक माझी म्हणजे काय सांगू आता आहे XYZ, तर ती फक्त म्हणे मला थोडी ताप यायली, जाऊ दे बाई म्हणे आता करणार नाही मी संक्रांत, पुन्हा रविवारी वगैरे करल. मी म्हणलं बरं. मनातल्या मनात म्हणलं माझी ड्युटी सुरू सगळं असताना आम्ही म्हटलं जेवढेही आम्ही लेडीज येतं, मी पहा 10 मिनटामध्ये ती मेहंदी पण काढली. ड्युटीला जायची घाई तरी पण 10 मिनटात रंगणारी कोण आणला, मेहंदी काढली. म्हणजे जो सण सुवासिनीचा आहे तर तो हौशेने केला तर मला तरी वाटते म्हणजे घरात सुख समृद्धी वाढतं आणि आपल्या नवऱ्याचं आयुष्य पण वाढतं या सणामुळे. असं तुम्ही म्हणताल मॅडम तुम्ही अंधश्रद्धा पाळता, तर अंधश्रद्धेचं काही नाही, पण आपण जर जिथं तिथं श्रद्धा जर ठेवली तर खरं आपले जे सण आहेत ते खरंच मला तर खूप आवडतात. म्हणजे आपली जी हिंदू संस्कृती आहे आणि त्यातल्या प्रत्येक सणाचं काहीतरी महत्त्व आहे. आज जसं की भोगीच्या दिवशी 12 मिसळीची भाजी होती आणि तिळाची ती टिकली लावतात. आणि इथं पण पहा आता तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आमचे तीळ सांडू नका आम्हाला भांडू नका. तर किती मस्त म्हणजे तिळगुळ खायचं पण गोड बोलायचं पण. एरवी तर म्हणजे अपेक्षा ठेवत नाहीत आम्ही कोणाकडून गोड बोलण्याची, पण तिळगुळ खाल्ल्यावर तरी एक दिवस तरी गोड बोला असं म्हणतात. आणि त्या म्हणण्यामागे जो अर्थ असतो, जे प्रेम दाडलेलं असतं तर ते पण दिसतं. आणि हे पहा, हे उचलल्याच्या नंतर आपलं आपलं वाण घ्यायचं. आणि अशा प्रकारे मस्त आता भाभीची आणि माझी पण छान संक्रांत झाली. तसं प्रत्येक महिलेने आपलं आपलं वाण पण दिलं आणि मी पण जे वाण आणलं होतं ते सर्वांना दिलं. आणि हे भाभीला माझा विडा पण दिला. आणि तो विडा दिल्याच्या नंतर पहा, त्या विड्यावरचं हळदी कुंकू तर त्यांना लावायचं असतं, तर ते हळदी कुंकू पण त्यांना लावलं आणि खूप छान वाटलं. आणि त्याच्यानंतर आपल्याला या ताई भेटल्या, ह्या पण म्हणे तुमचे व्हिडिओ मी रोज पाहते आणि खूप छान वाटलं म्हणे इथं तुम्हाला भेटून. ह्या दोघी या सर्वांसोबत फोटोज वगैरे आम्ही काढले. आणि खरंच म्हणजे एवढ्या जणी आपल्याला आपले व्हिडिओ पाहतात आणि आपल्याला भेटल्याच्यानंतर खुश होतात, तर आम्हाला पण छान वाटतं. आणि त्याच्यानंतर पाहू शकता म्हणजे जरी धावपळ असली तरी चेहऱ्यावरचा आनंद आणि चेहऱ्यावरची स्माईल काही जात नाही. आणि याच्यानंतर ही माझी मैत्रीण सीमा, हिला पण बोलून घेतलं, ये म्हटलं. तिची पण ड्युटी होती, तिला ड्युटीला जायची घाई, पण म्हटलं ये फास्ट, म्हटलं मला पण जायचं आहे. तिचं घर जवळच होतं इथे, मग ती पण आली. मस्त तिला एकमेकींना आम्ही तिळगुळ दिलं, हळदी कुंकू लावलं, वाण दिलं आणि छान वाटलं. म्हणजे आमच्या दोघींची संक्रांत पहिल्यांदा सोबत झाली. अगोदर म्हणजे याच्या अगोदर झाली ती बरोबर आहे, जेव्हा आम्ही पोलीस क्वार्टरला राहायचो तर तेव्हा सीमासोबत संक्रांत झालेली. पण आता खूप वर्षाच्या नंतर योगायोग आला ड्युटीमुळे परभणीला परत संक्रांत झाली. आणि ही माझी मावस बहीण सोनू दीदी, ही पण परभणीतच राहते, तर तिला पण तिथं बोलून घेतलं होतं आम्ही, ये म्हटलं आम्ही इथं आहेत, तर ती पण आली. मग तिच्यासोबत म्हणजे तिला पण हळदी कुंकू वगैरे देऊन वाण दिलं आणि तिळाचा लाडू पण खाऊ घातला. आणि असा बघा तिने तर किती मोठा खाऊ घातला. आणि अशा प्रकारे बहिणीचं प्रेम. आणि हे भाभी आमच्या म्हणतात बस बस म्हणे तुम्हालाच खाऊ घालायला. मग म्हटलं बरं आम्ही तुम्हाला पण खाऊ घालतो. भाभीला पण खाऊ घातला, सुनदीदीला पण आणि सीमाला पण. ती म्हणते एवढूसाच खाऊ घाला, जास्त खाऊ घालायचं नाही. मी म्हटलं माझी मर्जी.
आणि मस्त सीमाला पण तिळगुळ दिलं. आणि अशा प्रकारे छान आमचे फोटो सेशन झालं, व्हिडिओज झाले आणि मैत्रिणी भेटण्याचा आनंद, बहीण, भाऊजाई सर्वांसोबत यावेळेसची माझी संक्रांत झाली. तुमची संक्रांत कशी झाली आणि तुम्हाला कोण कोण भेटलं? आणि पहा इकडं पोज कशा द्यायलात अर्चनाताई आणि सुनू दीदी, मस्त अशी पोज द्यायची म्हणे. आणि इकडं आमचा ऋतुभैया, सुनदीदीचा मुलगा, माझा भाचा असं फोटो काढत होता. आणि ऋतूने आमचे सर्वांचे फोटो छान काढले. त्याच्यानंतर मस्त युनिफॉर्म म्हणजे साडी काढली, युनिफॉर्म लावला आणि मला आमच्या शिवमनी ड्युटीच्या ठिकाणी नेऊन सोडायला निघाला. त्याच्या अगोदर राजभाऊ घरी आलते. मग मस्त तिळगुळ राजभाऊनी पण मला खाऊ घातलं. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला म्हणे. आणि मग तिळगुळ खाल्ल्याच्या नंतर भावाच्या हाताने तिळगुळ खाल्लं. म्हणलं आता मी पण खाऊ घालते. मग काय राजभाऊला तिळगुळ खाऊ घातलं आणि शिवमला पण. तितक्यात भाभी हसू लागले, हां खाऊ घाला म्हणे सर्वांना, आम्हाला नाही मिळालं. कर शिवमला खाऊ घातलं तिळगुळ. आणि त्याच्यानंतर माझं मी ड्युटीच्या ठिकाणी पोहोचले. संक्रांत झाली आणि ड्युटी पण झाली. दुसरे दिवशी सकाळी लवकरच इलेक्शनची ड्युटी असल्यामुळे सकाळी परत राजभाऊनी मला ड्युटीच्या ठिकाणी नेऊन सोडलं. दिवसभर ड्युटी झाली आणि ड्युटी संपल्याच्या नंतर आमच्या सूनबाई वंदनाताईकडे आलो आणि त्यांनी मस्तपैकी त्यांचा जो हे असतं, काय म्हणतात त्याला, जे 1.25 किलोचा वंसा आणि साडी, हळदी कुंकू वगैरे, तर ते त्यांनी दिलं. आणि हे कसं असतं, ह्या वंसा घेतल्याच्यानंतर 5 जणींना द्यायचा आणि त्या 5 जणी परत असा वंसा करणार. तर हे 1.25 किलोचा असा वंसा वगैरे घेतला. आणि नंतर मग त्यांना बाय बोलून आता घाई होती घरी जायची ह्या आमच्या वहिनी. आणि परत मी 2 रात्र आणि 4 दिवस परभणीला बंदोबस्त केल्याच्यानंतर आम्ही निघालो. चौथ्या दिवशी मी आणि पुंगळे मॅडम सेलूला आल्याच्यानंतर मॅडमच्या घरी सोडलं आणि साहेब परत मला तिथून घ्यायला आले. आणि मी साहेबासोबत फायनली 4 दिवसाच्या नंतर घरी पोहोचलेले आणि चेहऱ्यावर आनंद, चेहरा फार सुकला. पण तुम्हाला सर्वांना परत एकदा हॅपी संक्रांत.